म्हणून आमच्या वार्डामध्ये मुरली जाधव आला, खरोखर आम्हाला आनंद वाटला. मुरलीधर जाधव असा आहे माहिती आहे का, साहेब येतील तेव्हा आम्हाला चांगलं समाधान वाटेल. प्रत्येक काम आहे का नाही त्यांच्या हातातनं व्यवस्थित होते. आणि मुरली जाधव हा चांगला माणूस आहे, त्याचं नाव देत निघतंय. इथं आम्हाला का भाजपची सीटच पाहिजे आता विकास व्हायसाठी. आता बघायला गेलं तर इकडे तिकडे भाजपच दिसायला लागले आणि सगळीकडे तेच चालू आहे, भाजप एवढंच. विधानसभेत पण भाजप आहे, लोकसभेमध्ये पण भाजप आहे, महानगरपालिकेत पण भाजप आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व शहरामध्ये आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आम्ही आढावा घेण्यासाठी पोहोचलोय प्रभाग क्रमांक 16 मध्ये. तर प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांच्या काय काय समस्या आहेत, त्याचबरोबर येथील नागरिकांच्या होणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल की प्रशासक बरा होता की नगरसेवक हवा आहे तुम्हाला? नगरसेवक हवा आहे आहे, दुसरा. आहे बरा आहेत नगरसेवक. काय विकास कामं झालेत काही? विकास आमच्या इथं काय नाही अजिबात. विकास म्हणजे असं झालं माहिती आहे का, ही गटर आम्ही स्वतः हातानं काढतो आम्ही. या प्रभागामध्ये मुरलीधर जाधव साहेब उभा येऊ दे आहेत. की, हा येऊ दे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? मुरलीधर जाधव असा आहे माहिती आहे का, प्रत्येक काम आहे का नाही त्यांच्या हातातनं व्यवस्थित होते. असं होतं माहिती आहे का, आम्ही आता 25 वर्ष मी त्याचं ऐकतो या, त्यांनी आमच्या भागामध्ये कवा यावं आणि कवा आमच्या भागाचा विकास व्हावा असं आम्हाला वाटतं. मुरलीधर जाधव साहेब हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय सांगाल? त्यांच्याबद्दल आम्हाला आपुलकी वाटते बा. साहेब येतील तेव्हा आम्हाला चांगलं समाधान वाटेल बा. असं एकंदरीत कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? ही सत्ता येणार, ह्या सत्तेखाली सगळे काय येऊ शकत नाही. ही सत्ता आली पाहिजे, भाजपची सत्ता. नमस्कार काका, एकंदरीत काय सांगाल? नाही, भाजपची सत्ता आहे, चांगली आहे. सगळी कामं वगैरे व्यवस्थित आहेत, सगळं होणार व्यवस्थित. आणि आमची बी इच्छा आहे की भाजपच यावं, ही आमची इच्छा आहे, दुसरं काय नाही. एकंदरीत या निवडणुकीमध्ये मुरलीधर जाधव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग 16 मधून. काय सांगाल त्यांच्याबद्दल? नाही, चांगली गोष्ट आहे ती. आम्ही ऐकून आहे त्यांची 20-25 वर्षे कामं वगैरे चांगली केली आहेत त्यांनी, आणि आमच्या भागात सुद्धा विकास करणार त्यांनी चांगला. निवडणूक आहेत महापालिकेच्या, काय सांगाल प्रभागाचा विकास झालाय काय? विकास काय झालेलाच नाही अजून सुद्धा. इथं आम्हाला का भाजपची सीटच पाहिजे आता विकास व्हायसाठी. कोण विकास करेल असं वाटतंय? तिथे भाजपचीच करणार हो. आता भाजपची सत्ता आहे म्हणल्यावर भाजपलाच आपण मतदान आता करायला पाहिजे. आता काँग्रेस काय उपयोग काय, त्यांच्या हातात सत्याचं नाही, काय करणार आता काम. या प्रभाग 16 मधून मुरलीधर जाधव हे देखील निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल त्याच्यावर? काय ते आपण त्याची मतं टाकून त्याची त्याच्याबद्दल निवडून चांगलं हे करून आपण हे करूया की संपन्न करूया की आपण त्याची. तरुण आहात, निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय सांगाल नेमकं प्रभाग 16 मध्ये काय सध्या वातावरण? आता आमच्या या समाजात आम्हाला कोण जरा व्हॅल्यू हे देत नाहीत, किंमत देत नाही. आम्ही सगळ्यांना मत करतोय, सगळ्यांना सवरतोय, खरं पण आम्ही निवडून देत असताना तरीसुद्धा आमच्या इथं कोण सुविधा वगैरे आणत नाहीत. हे आमची झोपडपट्टी आता गेले 35-30 वर्ष झालेत, हाय अशीच आहे. अदुगर बसणं हे आम्ही समाजानं गोळा केलेली वर्गणी, त्यावर हे घर बांधलेलं. हे आमचा ह्यो समाज झोपडपट्टीचा हाय असाच अजून 30 वर्ष असंच राहिलं. 30 वर्षात इतर किती जर मतदान येऊन गेलेत तरी सुद्धा आमच्या या समाजाला कोण किंमत देईना किंवा कोण समाजाला आमच्या व्हॅल्यू नाही, म्हणजे किंमत कोण करत नाही. या निवडणुकीमध्ये मुरलीधर जाधव हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग 16 मधून, काय सांगाल त्याच्याबद्दल? त्यांचं ऐकून आम्हाला माहिती आहे की त्यांनी प्रत्येक गोष्टीत त्यांनी सहकार्य करतात, त्यांच्याकडून सगळे कामं करून घेतात, त्यांनी कामं करून देतात, सगळ्यांचं चांगलं केलेलं आहे. आमचं पण मत आहे त्यांनी इथं यावं, आमच्या समाजाला कोण नाही त्यांच्यासारखा एक माणूस आमच्या इथं समाजात यावं आणि त्यांनी चांगलं करून जावं, हेच आमचं म्हणणं. काय वाटते की महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? भाजपचेच. असं काय वाटतंय? कारण की सगळ्यांचं बघितलंय, काँग्रेसचं बघितलंय, राष्ट्रवादीचं बघितलंय, शिवसेनेचं बघितलंय, सगळ्यांचं बघितलंय. भाजप ह्यो असा
एक पक्ष आहे की तो सगळ्यांच्याला एकदा शब्द दिला की तो पूर्ण करून टाकतात. हे आमचं म्हणणं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल की आता प्रभाग 16 मध्ये निवडणुकीचं वातावरण आहे, अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सध्या काय वाटते की यापूर्वी प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवकाची गरज आहे? आता सर हे नगरसेवकांची गरजच आहे. याच्या आधी नगरसेवक नसल्यावेळी कामं काही होत नव्हते. आता इथून पुढून ज्याची सत्ता होईल त्यांची कामं चांगली असणार. भाजप काम चांगलं होईल. एकंदरीत या प्रभागाचा काही विकास झालाय का? याच्या आधी काही विकास नाहीच. 10 वर्ष काही इलेक्शन नव्हतं निघवायचं महानगरपालिकेचं, त्यात ते तसंच राहिलेलं. इथून पुढे आता भाजपची सत्ता आली तर बघू काम होते. तेच भाजपकडून प्रभाग 16 मध्ये मुरलीधर जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? आता गेले 20-25 वर्ष ते नगरसेवक आहेच आणि आता ते आमच्या पण ऐकण्यात आहे की मुरलीधर जाधव साहेब काम वगैरे चांगले करतात. बघूया आता आमच्या रिंगणात उभारले तर भविष्यात करतील आमचे पण काम. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतंय? आता बघायला गेलं तर इकडे तिकडे भाजपच दिसायला लागले. विधानसभेत पण भाजप आहे, लोकसभेमध्ये पण भाजप आहे, महानगरपालिकेत पण भाजप आहे. काय वाटतंय निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? निवडून येणारा नगरसेवक आता भाजपचाच असणार याच गृहीत धरले. बाकी आमचं काय मत दुसरं काय नाही, बाकी वैयक्तिक काय नाही. भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? साहेबांचं काय नेतृत्व बी चांगलं आहे, काम पण चांगलं आहे, भागात सर्व लोकांचे हे चांगले आहेत, त्यांची लोकांचं कामगिरी चांगलं आहे. त्यामुळे ऐकून आता ते आमच्या इथं आलेत. आता आम्ही त्या त्यांच्याकडे आलोय, पण आमच्या समाजात एक काम फक्त एक सोसायटीचं काम आहे, ते होऊ दे. ते झाल्यानंतर साहेबांचे आम्ही आभार मानू, येऊ साहेबांचा सत्कार करू. फक्त एक सोसायटीचं काम आमच्या साहेबांनी करू, एवढी आमची सर्व समाज बांधवाची इच्छा आहे. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं? आता भाजप आहेच, तर भाजप काय केंद्रात पण आहे आणि पूर्ण ऑल भारतात बी आहे. कसा असावा नगरसेवक काय सांगाल? हे आमचे सोसायटीचे काम जे आहे की नाही हे लय वर्ष तटलेलं आहे. हे नगरसेवक प्रत्येकजण येतात, आश्वासन देतात, बोलून जातात. ह्या आता हे जे आता नवीन हे जे आलेलं आहे त्यांनी हे काम करून द्यावं, हे आमची एवढी बोलण्याची. काय कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? भाजप यावं, केंद्रामध्ये सुद्धा तेच आहे आणि सगळीकडे तेच चालू आहे, भाजप एवढं. महापालिकेची निवडणूक आता होते. काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता की गरज आहे नगरसेवकाची? नगरसेवकाचीच गरज आहे, कारण काय गटरी इथं कोणच बघायला नाही. नगरसेवक पाहिजेच, कारण 8 दिवसातनं 15 दिवसातनं गटरी काढला माणसं येतात. माणसं इथं जास्त पाठवूनच देत नाही नगरपालिका. आणि घाण असली तरी बी घाण काढलं कोणी येत नाही. मग नगरसेवक असला तर नगरसेवकला सांगता येते. हो कसा असावा नगरसेवक? नगरसेवक कसा असावा? नगरसेवक कसा असावा म्हणजे जनतेचा कार्यकर्ता. आता जसं आम्ही कार्यकर्ता काम करतोय अशाच पद्धतीने तो नगरसेवक असावा, त्यालाच निवडून द्यायला पाहिजे. अनेक वर्षांनी आता निवडणूक होते. काय सांगाल की प्रशासकांचा कारभार चांगला होता की गरज आहे नगरसेवकाची? नाही, नगरसेवकाची जास्त गरज आहे, कारण प्रशासकाचा व्यवहार बरोबर वाटत नाही. ते आम्हाला काय चांगलं वाटलं नाही, कारण नगरसेवक असल्या एरियातलं कामच होऊ शकत नाही. आणि त्यांना आपण काहीतरी आपल्या सत्तेने त्यांना बोलतो की बाबा कुठेतरी तुम्ही आमची कामं अडकलेली आहेत तेवढे करून टाका. नगरसेवकाला सत्तेनं बोलतो, प्रशासकाला बोलण्यात कुठंच ताकद होत नाही. मग त्याच्यामुळं नगरसेवक होणं अत्यंत गरज आहे. आणि मुरली जाधव हा चांगला माणूस आहे, त्याचं नाव तिथं निघतंय. त्यांच्या भागात त्यांनी संपूर्ण चांगली कामं केली आहेत. आमच्या वार्डात आलं त्याच्यासाठी आम्हाला जो त्यांचा अगदी मनापासून अगदी आम्ही त्यांचा आनंद करतो. काम करायची पद्धत कशी आहे त्यांची? त्यांची काम करण्याची पद्धत भयंकर चांगली आहे, कारण आम्हाला त्याच्यात त्यांचं मी ऐकलेलं आहे बरेच वेळा ऐकलेलं आहे. का त्यांच्या वार्डामध्ये त्यांनी किती कामं चांगली केली आहेत, किती अपार्टमेंटनी कामे केली आहेत हे आम्हाला चांगली माहिती आहेत. म्हणून आमच्या वार्डामध्ये मुरली जाधव आला, खरोखर आम्हाला आनंद वाटला आणि आम्ही त्यांना मनापासून सगळं काम करणार त्यांचं, ही आमची इच्छा आहे. काका काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? आता बघा, जे आता लेवलला सरकार आहेत भाजप, त्यांचीच केंद्रात तेच आहे होणार, त्यांची सत्ता वाढणार. कारण का त्यांची सत्ताच मोठी आहे, कारण केंद्रात आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, प्रत्येक राष्ट्रामध्ये त्यांची सत्ता आहे. त्याच्यामुळं त्यांना कोण अडवू शकतच नाही. हो, तर आताच आपण प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांशी संवाद साधला. येथील नागरिकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकाकडून इथल्या नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत याचा आपण सविस्तरपणे आढावा घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.